हॅलो नमस्कार मंडळी, कसे आहात? स्वागत आहे तुमचं एका नवीन फ्रेश व्हिडिओमध्ये. आणि आज आहे कोल्हापूर ट्रिपचा पार्ट नंबर 3. आज मी तुमच्यासोबत हॉटेलची थोडीशी टूर शेअर करणार आहे. त्यासोबतच कोणत्या कोणत्या ॲमेनिटीज इथे अवेलेबल आहेत हेही तुम्हाला मी सांगणार आहे. त्या एंट्री अशी आहे हॉटेलची, खूप छान आहे, मस्त फील येतो एकदम. त्यानंतर इथे या हॉटेलच्या एक्झॅक्टली बाजूला एक छोटासा मॉल आहे आणि मॉलमध्ये शॉप्स आहे, जसे की शॉपर स्टॉप आहे, लाईफस्टाईल असे शॉप्स आहेत. तर तिथेही तुम्ही जाऊ शकतात. तर हा आहे एंट्री आणि इथे बाजूला पार्किंग आहे. त्यासोबतच बेसमेंटलाही पार्किंग अवेलेबल आहे. तर एंट्री केल्यानंतर इथे छोटासा असा कारंजा फाउंटन आहे, खूप मस्त वाटतं. आणि याच्या एक्झॅक्टली समोर कॅफे एरिया आहे. तर तिथेही तुम्ही कॉफी चहा वगैरे असं घेऊ शकता. त्यानंतर इथे मुलांसाठी एक गेम झोन सुद्धा अवेलेबल आहे, तर त्याचं शूट मी काय करू शकले नाही. त्यानंतर तिथे जिम सुद्धा आहे आणि मसाज सेंटर सुद्धा इथे अवेलेबल आहे. त्यानंतर सकाळी आम्ही उठलो आणि बाहेर आलो. त्यानंतर बाहेर हॉटेलच्या साईडला एक हॉटेलमध्येच त्याची एक वेगळी एंट्री होती आणि तिथे असं सुंदरसं महालक्ष्मीचं डेकोरेशन केलेलं होतं. इतकं सुंदर वाटलं आणि कोल्हापूर महालक्ष्मीच्या दर्शनासाठी आलो आहोत आपण, याचं खरंच वाटलं की येस आपण कोल्हापूरला आलेलो आहोत असं वाटलं. आणि त्यानंतर आम्ही स्विमिंग पूल वगैरे बघितला आणि तुम्हालाही मी तुमच्यासोबतही शेअर केला. तर मोठ्यांचा स्विमिंग पूलही आहे आणि छोट्यांसाठी एक सेपरेट स्विमिंग पूल आहे. स्विमिंग पूल भरपूर मोठा आहे. त्यानंतर आम्ही खाली आलो. तर आम्हाला जो कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट मिळालेला होता तर तो ब्लू लोटस या हॉटेलमध्ये होता. तिथेच खाली बेसमेंटला याचं हॉटेल आहे ब्लू लोटस. तर इथे भरपूर सारे ऑप्शन्स होते. चहा मस्त मसाला चाय होतं, कॉफी होतं, मसाला दूध होतं. त्यानंतर आपलं नॉर्मल कॉफी टी हे सुद्धा अवेलेबल होतं. त्यासोबतच इथे पॅकेटसुद्धा होते ग्रीन टी वगैरे याच्यासाठीचे. कपकेक्स होते, ब्रेड होते, त्याच्यानंतर डोनट्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होत्या. मफिन्स होते, बटर होतं, जॅम्स होते आणि ब्राऊन ब्रेड वगैरे हे सगळ्या गोष्टी तिथे होत्या. त्यानंतर इथे काही आपले जे नॉर्मल ब्रेकफास्टचे आयटम्स असतात ते होते. इडली, डोसा. येस, डोसाचं इथे लाईव्ह काउंटर होतं. आपण सांगितल्यानंतर ते बनवून देत होते. त्याच्यानंतर मेदूवडा, समोसा, कांदे पोहे. त्याच्यानंतर सगळ्यात मेन म्हणजे इथे मिसळसुद्धा होती आणि मिसळ खरंच खूप छान होती या हॉटेलमधली. आम्हाला असं वाटलं नव्हतं की इथली मिसळ इतकी टेस्टी असेल, पण येस खूप छान होती इथली मिसळ आणि मस्त त्यांनी अरेंजमेंट खूप छान केलेली होती. तुम्ही बघू शकता सगळ्या गोष्टी इथे ठेवलेल्या होत्या आणि पाव सुद्धा खूप फ्रेश होते. त्यानंतर इथे नॉनव्हेज सुद्धा अवेलेबल होतं. इथे सॉर्टेड व्हेजिटेबल्स आहेत, इथे बॉइल्ड एग वगैरे, इवन ऑमलेट्स बनवून सुद्धा हे लाईव्ह काउंटरवर देत होते. पण अर्थात आम्ही व्हेज खात असल्यामुळे हे फक्त मी तुमच्यासोबत शेअर केलं. त्यासोबतच इथे हेल्दी फूड डाएटसाठी त्या लोकांसाठी सुद्धा इथे अवेलेबल होतं. येस, इथे जिलेबीचं पण लाईव्ह काउंटर होतं. इथे फ्रूट्स होते, ड्राय फ्रूट्ससुद्धा इथे होते. त्यानंतर फ्रूट्स त्यांनी छान कट करून ठेवलेले होते. त्यानंतर गुलाबजाम होते आणि ज्युसेसमध्ये इथे वॉटरमेलन ज्यूस आणि मँगो ज्यूस असं होतं. त्यासोबतच इथे गुजराती सुद्धा ब्रेकफास्ट होता. जिलेबी होती, फाफडा होता, खाकरा होता, त्याच्यानंतर ढोकळा होता. छान मस्त इथे लस्सी सुद्धा होती आणि सँडविचेस सुद्धा होते. त्याच्यानंतर इथे डिटॉक्स वॉटर होतं मस्त आणि असं सगळं इथे अवेलेबल होतं. आणि त्याच्यातलं थोडंसं आम्ही घेतलं, ब्रेकफास्ट छान केला आणि मस्त दर्शनासाठी गेलो. तर हे सगळं करून आम्हाला खूप छान वाटलं. ब्रेकफास्टही खूप छान होता. त्यानंतर आम्ही फिल्टर कॉफी पिली आणि त्यानंतर आमच्या महालक्ष्मीच्या दर्शनासाठी निघालो. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि मी तुमच्यासोबत शेअर करीन आमचे पुढची जर्नी. सो स्टे ट्यून आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी रहा. बाय. थँक्यू.